आणि त्याचबरोबर आपण जाऊयात जे ओनर आहेत सिया स्पोर्ट्सच्या टीमचे राम जागडे सर हे कॅश प्राइज देतात अर्धशतकीय खेळी आणि आपण मनोज मोहिते यांना आपण ते कॅश प्राइज देतोय. कॅमेरामॅन बघा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतील मनोज मोहिते सर आहेत. विलासमध्ये कॉमेंट्री बॉक्स कडे आपण विलास मोरे या आपण असला मैदानाकडे आपण जाऊयात. एक मोठी मॅच असेल आणि जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊया सगळ्यांनी कारण अजून देखील खूप साऱ्या मॅचेस खेळायच्या आहेत. इथून जिंकणारा संघ आणि जालगाव चॅलेंजर्स आपण तयार राहायचं. इथून जिंकणारा संघ त्याच्यासमोर तुम्हाला खेळायचं आहे. या चेंडूवरती सुपर असा स्ट्रोक खेळला गेला परंतु त्या जर पाहायला गेलं तर थोडंसं फंबल करताना दिसलाय. आणि या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक आहे अल्फेजच्या बॅट मधून. वाह काय देखना स्ट्रोक छेरान. या फटक्यांची आवश्यकता आहे आणि हे फटके तुम्हाला यशस्वी बनवू शकतील. स्कोरबोर्ड मात्र आपण पाहायला गेले तर 12 याकडे होती. 12 रन स्कोरबोर्ड होते लागलेत.
आणि त्यानंतर पुन्हा एकदा अल्पेश ऑन फायर झालाय, गोलंदाजावरती तो तुटून पडतोय आणि अक्षरशः मात्र या ठिकाणी बघा एकचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 18 या आकड्यावरती 18 रन स्कोरबोर्डवरती जोडलेले आहेत. सुपर क्रिकेट, अप्रतिम फटकेबाजी, 18 रन्स. ऑफिशियल बघा 2 ओव्हर झाल्याशिवाय तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाहीत. आणि आपल्याला आतमध्ये एंटर करण्यासाठी पहिले ऑफिशियल आहेत, आतमध्ये अंपायर आहेत, त्यांना अगदी रिक्वेस्ट करा की आम्ही आतमध्ये येऊ शकतो का. आम्ही सर 2 ओव्हर होऊ द्या, त्यानंतर आपण आतमध्ये घ्या. आणि त्यानंतर सईभाई पठाण सर यांचं देखील स्वागत. सईभाई या, आपण असं नसतं वा आमच्या सोबत देखील जोडली जा. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स आलेले आहेत. फलंदाज मात्र आता समोर तयार असेल सुभान. आणि आपण जर पाहताय तर त्या ठिकाणी आता सुभान तयार असेल, समोरच्या दिशेने गोलंदाज तयार झालाय. RGCR या एंड कडून तो गोलंदाजी फुल टॉसला डीप स्क्वेअर लेगला चेंडूला खेळले गेले. चेंडू बघा पकडण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्रगल करावा लागला क्षेत्ररक्षकाला आणि फक्त आणि फक्त एकच रन मिळू शकणार आहे. या एका धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड पुढे सरकेल. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 20 रन्स. पुढचा बॉल आहे RGCR या एंड कडून आपण बघतोय. या वेळेला सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र चाललाय दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर. अल्पेश ऑन फायर. मिळतील धावा 4. आलाय ब्रँडेड चौकार. 4 रन मिळत आहेत. आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकत असतील. 1.2 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालाय. धावसंख्या 24 आकड्यावरती 24 रन्स. अल्पेश तयार आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडूला उडवले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच पकडली जाईल का? ते सुपर कॅच, आउटस्टँडिंग कॅच. अल्पेशची पारी संपुष्टात आली आहे आणि सनरायझर्स दापोली या टीमला मात्र एक मोठा धक्का बसलाय. इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाज इब्राहिमनं कमबॅक सुरू केलाय. जॉली बॉईज बीचा हा गोलंदाज आपण पाहतो आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम गिरीश क्रमांक 3 वरती आपण पाहतोय. आता गोलंदाज फलंदाजी करण्यासाठी आलाय. राईट हँडेड बॅटर आहे गिरीश. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारे गोलंदाज इब्राहिमने काय बॉलिंग केली आहे, फ्रंट फूटचा वापर करत असताना बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. अरे घेतलाच निर्णय लढण्याचा मग तलवारीची कसली भीती. तयार होतो उपटून दंड आणि छातीला लाव माती. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल, कारण 2 संघ बलाढ्य आहेत. ही पहिली मॅच जिंकण्याच्या प्रतीक्षेमध्ये ते देखील असू शकतील. कारण आता गिरीशला पाठवले. गिरीश देखील आक्रमकतेने खेळणार का? कारण का मागच्याच बॉलवरती एक चुकीचा फटका खेळत असताना अल्पेश बाद झाला होता. इथे थोडंसं स्वीप करायचं होता.
षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे जिथे या बॉलवरती एक्स्ट्रा रन्स आलाय स्कोरबोर्ड 25 रन्स एक महत्वाचा फलंदाज बाद झाला या ओव्हरमध्ये अक्षरशः इब्राहिमनं फसवलं होतं शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी केली होती आता थोडीशी बाजू देखील बदलली आहे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना रडार मध्ये होता लॉंग ऑनला यावेळेला क्षेत्ररक्षक फरान असेल परंतु चेंडू सरळ दणदणकर सीमारेषेच्या बाहेर या चेंडूवरती गिरीच्या पाठमधून दणदणीत खणखणीत चौकार पाहायला मिळतोय सुपर स्ट्रोक आलाय आता मात्र हेच आपण बघतोय तेरी हार में तेरी जीत में भयभीत होता हूं किंचित में छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता आणि ते हेच तर आपल्याला पाहायला मिळालं फलंदाजी करत असताना गिरीशच्या माध्यमातून तो दुसऱ्या बाजूला इब्राहिमला जो RGCR या एंडकडनं बॉलिंग करतोय येणारा ओव्हर द विकेटचा बॉल असणार आहे जिथे फलंदाज आधी शफल झालाय आकुडे टप्प्याचा बॉल होता डीप स्क्वेअर लेगला चेंडूला खेळलं गेलं डीपला क्षेत्ररक्षक असेल पण तो हा नानाचा मामला तिथे पाहायला मिळालाय आणि या चेंडूवरती एकच रन्स मिळून जाईल षटक क्रमांक 2चा होतोय खेळ समाप्त स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल लॉस ऑफ 1 विकेट 30 रन्स स्कोरबोर्डवरती 30 रन्स 30 नवीन गोलंदाज झाले गोलंदाजी मार्क वरती यावेळेला कमी गतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन करून टाकलाय जॉनी बॉईज या टीमने टॉस जिंकला होता जिथे तुफेलनं सरळ मात्र डिसिजन दिलं की आम्ही बॉलिंग करू पण तो सुरुवातीच्या जर पाहायला गेलं तर ओव्हरचा विचार केला तर आक्रमक करत असताना सनरायझर्स दापोली या टीमनं अगदी चांगल्या बॅटिंग केली आहे पहिले 2 ओव्हरमध्ये 30 रन्स काढले होते इथे प्रॉपर असा टायमिंग नाहीये तुफेल अहमद ऐनरकर गोलंदाजीच्या मागे आलाय त्या चेंडूच्या खाली आला आणि तिथे मात्र 1 रन्स फक्त बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र दिला जाईल शैलेश पवार या एंड कडून गोलंदाज जैद गोलंदाजी करतोय शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करत असताना कमी गतीचा बॉल आणि इथे सुभानच्या बॅटमधून वाह सुभान अल्लावाला स्ट्रोक 6 रन आणि या बॉल वरती देखील अगदी आपण पाहतोय तर अस्वी चिट पाहिलाय आपण म्हणजे सुभान आता आक्रमक रूप धारण केले सुभाननं सुपर स्ट्रोक अविश्वसनीय स्ट्रोक पाहिलाय आपण जिथे जैद वरती तुटून पडलाय चेंडूला फोडून काढतोय आणि जर पाहायला गेलं तर अगदी बाउंड्री लाईनला आग लावून टाकले फलंदाजानं पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं इट्स अ फेअर डिलिव्हरी
आणि इथंच जायचा कमबॅक डॉट बॉल विन दी बॉल. पुन्हा एकदा मनोशा होती या फलंदाजाची की सुभानची की तो रिव्हर्सचा अटेम्प्ट करू शकेल की तसं झालं नाहीये. पण क्विक फास्ट मॅच आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रा रन्स फाईट बॉल आपण बघतो. अजून देखील मॅचेस केव्हाचे आहेत. जालगाव चॅलेंजर्स आपण तयार राहायचं या मॅच नंतर लगेचच तुमची मॅच असेल इथून जिंकणाऱ्या टीम सोबत. कारण सिया स्पोर्ट्स हा संघ मात्र क्वालिफाय झालेला आहे. 2-2 मॅचेस जिंकले ज्याच्यामध्ये मनोज मोहितेचं अर्धशतक जलद गतीचं अर्धशतक होतं. कालच्या दिवसामध्ये आपण समीर सावंतचं अर्धशतक पाहिलं, त्याच्यानंतर राफीचं अर्धशतक पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय मनोज मोहितेचं अर्धशतक होतं. यावेळेला शॉट ऑफ लेंथ ओ पूल बना सक्सेसफुल 6 रन. A 48 रन 48 रन्स 3 ओव्हरचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट. चला जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. चला न्यू बॉलर या लगेच मॉपिंग क्रीज वरती. चौथं षटक असेल. न्यू बॉलर फैजानला गोलंदाजी दिली जाईल. ज्या फैजाननं षटक ज्यावेळेला टाकलं होतं पहिलंच 18 रन्स त्यांनी खर्च केले होते. आता तो संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकताना आपल्याला बघायला मिळू शकेल. 8 बॉलमध्ये ज्यावेळेला 22 रन्स वरती सुभान खेळतोय तर दुसऱ्या बाजूला गिरीश 5 बॉल्सला फेस करत असताना 6 रन्स त्यांनी बनवलेले आहेत. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी यावेळेला मोठा प्रहार केलाय. आता मात्र सुभान नसेल तर गिरीशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर संघाचं अर्धशतक कंप्लीट. 54 रन स्कोर बोर्डवरती लागलेत. आणि धन्यवादीचे म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आमच्या सम्राट युवा संघटनेचे जे सदस्य आहेत आकेश मोरे या स्पर्धेसाठी थेट दुबईमधून आलेले आहेत. सो आकेश मोरे तुमचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. फैजानवरती पहिल्या चेंडूवरती 6 रन्स टोकले होते. गिरीशनं स्ट्राईक रोटेट झाली. आता सुभान स्ट्राईक मार्क वरती आलाय. बरबकम बांध्याचा खेळाडू सुभाननं अगदी जबरदस्त फटकेबाजी केली. शानदार स्ट्रोक पाहिलेत आपण. तर येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती देखील असा आक्रमकतेने खेळताना दिसू शकेल का. शॉट ऑफ लेंथ यावेळेला पुन्हा एकदा वा काय काऊ कॉर्नर रिझनच्या वरून सरळ याही बॉलवरती 6 रन षटकार. आणि खरंच जर पाहायला गेलं तर प्रत्येक गोलंदाजावरती सुभान तुटून पडलाय आणि जणू काही ज्वालामुखी मैदान शातमध्ये फुटलाय. इथे बॅकवर्ड शॉट लेग चेंडूला खेळले गेले. 1 रन्स मात्र कंप्लीट केलाय. हा आनंदाचा मामला आणि तिथे मात्र वेगानं 2 रन्स कंप्लीट होताना बघतोय. स्कोर बोर्ड आता 63 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. म्हणजेच काय मागच्या मॅच पासून धावांचा पाऊस पडलेला आहे. म्हणजे मागच्या मॅच मध्ये मनोज मोहितेनं अगदी जबरदस्त फटकेबाजी केली. या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 30 रन्स वरती सुभान खेळतोय. यावेळेला चांगला स्ट्रोक असेल. फाईनला क्षेत्ररक्षक नाहीये. याही वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन मिळून जातील. कमाल फटकेबाजी.
तेव्हा डीजे आणि या फटक्यांची ज्या ज्या वेळेला आवश्यकता राहिली त्या वेळेला सुभाननं मात्र संघासाठी खूप मोठे कॉन्ट्रीब्युशन दिले. कारण जर बघताय तर तुम्ही गोलंदाज फैजाननं पहिले षटक एक्सपेन्सिव्ह टाकलंय, परंतु जॉली बॉयच्या टीमनं सांगितलं की पुन्हा एकदा चौथं षटक आपण जो फैजान या गोलंदाजाकडे जाऊयात आणि याही गोलंदाजी आपण करत असताना या ओव्हरमध्ये देखील तो एक्सपेन्सिव्ह ठरलाय. आतापर्यंत जर तुम्ही चर्चा करायला गेला तर तब्बल 19 रन्स या 5 बॉलमध्ये खर्च केलेत फैजाननं. शेवटचा एक चेंडू मात्र या ओव्हरमधील शिल्लक असेल. चौथा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. RGCR या एंडकडनं बॉलिंग. समोरच्या दिशेने चेंडूला केलं गेलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत फहद बुरुडकरच्या हातामध्ये चेंडू सरळ गेलाय आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4चा खेळ होईल समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट, 68 रन्स. 68 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. चला शेवटचं षटक आणि शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करताना आपण गोलंदाज तुफेल यांना पाहताय. पहिल्याच बॉल डावे यष्टीच्या बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा रन्स, व्हाईट बॉल आणि पंचांकडे थोडीशी चर्चा अपील करत असताना तुफेल यांना तुम्ही पाहताय एक्स्ट्रा रन्स. 69 रन्स स्कोर बोर्डवरती लागलेत. अजून देखील 6 चेंडू शिल्लक, शेवटची ओव्हर शिल्लक आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकलाय. सुभान तयार आहे. 12 बॉलमध्ये 35 रन्स त्यांनी बनवलेत. स्वीट शीट यावेळेला चांगला देखना स्ट्रोक आहे आणि इथे मात्र या फलंदाजाचा पकडला गेला झेल आणि इथे फलंदाजाचा संपलाय खेळ. ये गेंदबाज का नाम है तुफेल. आणि त्याचबरोबर तुफेल यांच्या हॅट्रिक साठी जर का गोलंदाजी करत असताना आणखी 2 विकेट आले तर अर्षद लोगडे अगदी कतारवरनं ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहेत. त्यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल तुफेल अहमद ऐनरकर या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केले आणि त्याचबरोबर बंटी कडून देखील या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. शहबाज खलफे यांच्याकडून जर पाहायला गेलं तर तब्बल 2000चं कॅश प्राइज असेल हॅट्रिक साठी. पुन्हा एकदा मशक्कत करावी लागणार आहे कारण एक विकेट घेतली त्याच्यानंतर एक सिंगल रन्स मात्र आता फलंदाजी करणाऱ्या टीमच्या फलंदाजाने अभि अमृतने घेतला आणि संघाचा धाव फलक मात्र 70 या आकड्यावरती. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये जर 3 विकेट घेतल्या तर तब्बल खूप असे कॅश प्राइजेस आहेत. बंटी यांच्याकडून 500 आहेत, अर्षद लोगडे 2000 आणि त्याचबरोबर SK स्पोर्ट्सचे मालक असतील यांच्याकडून आपण पाहतोय तर तब्बल 2000चं कॅश प्राइज असेल. जिथे फहद मुरुडकर हा जो खेळाडू आहे आपल्या संघासाठी अगदी फिल्डिंग करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसलाय. हे क्षेत्ररक्षण पाहिजे म्हणजे एखाद्या टीमने जर का बॉलिंग तुम्हाला मिळत नसतील हरकत नाही, परंतु इथे क्षेत्ररक्षण तितकंच महत्वाचं असतं. प्लेइंग 11चे तुम्ही हिस्सा आहात हे खूप महत्वाची गोष्ट आहे. यावेळेला सरळ आपण बघतोय तर कव्हरचा अगदी खेळाडू डीप मध्ये होता. एकच रन्स आपण पाहिलाय आणि जर का तुफेलनं जो फलंदाजी करणारा फलंदाज आहे या तुफेलवरती जर का स्ट्रोक षटकार ठोकला
तर इथे गोलंदाजाला 100चं कॅश प्राइज मिळेल, ना की फलंदाजाला. म्हणजे ते जर का इथे फलंदाजानं षटकार ठोकला या बॉलवरती तर गोलंदाजी करणाऱ्या तुफेलला 100चं कॅश प्राइज शाहिबाज खलपे यांच्याकडे दिलं जाईल. यावेळेला मोठा स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय, परंतु कॅच पकडली आहे. आणि खरंच आपण काबिलियत आणि प्रशंसा तुफेल अहमद ऐनरकर या खेळाडूची आपल्याला करावी लागेल. सागर वर्षेंडे आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत हा जो असा फलंदाज आहे, त्यावेळेला मुंबईमध्ये वास्तव्याला होता, त्यावेळेला ताडदेव या संघाकडे सातत्याने या खेळाडूला आपण खेळताना पाहिले, परंतु काही कारणास्तव तब्बल हा क्रिकेटपासून 8 ते 10 वर्ष लांब राहिला आणि त्याच्यानंतर दापोलीच्या अगदी दापोलीमध्ये त्याचं वास्तव्य त्यांनी केलं. इकडचं मागतं या ठिकाणी बघा दापोलीमध्ये येत असताना आणि आज दापोलीमध्ये राहिला आणि त्यानंतर सनरायझर्स दापोली या टीमकडनं त्याला खेळताना आपण आता पाहतोय. हाच तो सागर मर्चंटे या संपूर्ण पहिल्या इनिंग मधला पहिला चेंडू खेळताना दिसलाय आणि या ओव्हरमधील शेवटचा बॉल होता, परंतु जोपर्यंत पाहायला गेलं थ्रो केला जाईल अतिशय वेगाने रोज 2 रन्स कंप्लीट केले जातील. षटक क्रमांक आपण जर पाहायला गेलं तर 5चा खेळ होईल समाप्त. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 74 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 75 धावांची आवश्यकता असणार आहे जॉली बॉईज व्ही या टीमला. परंतु तुफेल अहमद ऐनरकर या गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. जाऊयात थोडेशा या ठिकाणी मॅच समरीकडे, जिथे सुभाननं 13 बॉलला फेस केलं, 35 रन्स बनवले. अल्पेशची देखील एक छोटी यादगार पारी, 5 मध्ये 17 रन्स होते. गिरीशनं 9 चेंडूला फेस केलं, 14 रन्स. अभिषेक अमृते याला आपण पाहिलं तर 2 चेंडूंना त्याने फेस केलं होतं, 2 रन्स बनवले. दुसऱ्या बाजूला तुफेल याने मात्र 2 विकेट घेत असताना किफायतशीर षटक संपूर्ण या मॅच मधील फक्त आणि फक्त आपण जर पाहायला गेलं तर 6 रन्स खर्च केले. त्यानंतर इब्राहिमला जर आपण पाहायला गेलं तर एक ओव्हर टाकली, ज्यामध्ये 12 रन्स 1 विकेट. जैदनं 1 षटक, 18 रन्स आणि फायझानं 2 ओव्हर टाकल्या, 38 रन्स खर्च केलेत. खरंच आणि खरंच तुफेल आपण ऐनरकर यांना पाहिलं डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर होता. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सनरायझर्स दापोली क्षेत्ररक्षण घ्या त्वरित लावून. बॅटर्स जॉली बॉईज बी लगेच.
गोलंदाजांना आता रन्स काढावे लागतील. प्रति ओव्हर 15च्या सरासरीने रन्स काढायचे आहेत. चला फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊयात. गोलंदाज आपण तयार राहा. अभी बॅटर्स नेम बॉलर नेम अल्पेश. चला नाहिद आणि फैजान हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला अल्पेश पाहायला मिळेल. शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसणार आहे. राठम राऊंड द विकेट. पहिलाच बॉल सुरेख टाकलाय. अगदी जड मध्ये टाकलाय. फलंदाजाला खेळणं कठीण गेलंय. गोलंदाज आपण पाहिलं तर अल्पेशनं बॅटिंग देखील सुरेख केली होती. संघाला स्टार्टअप चांगला करून दिला. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर सुभान याने संघासाठी 35 रनांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. ती एक यादगार पारी आपण सुभानची पाहिली. तर पुन्हा एकदा अल्पेश गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. खोलवरचा बॉल टाकलाय. ऑनला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या परिसरामध्ये असेल. फक्त एकाच धावेवरती समाधान संतुष्ट मानावं लागणार या खेळाडूंना. 75 धावाचा तुम्ही ज्या ज्या वेळेला पाठला करत असतात त्या वेळेला प्रचंड मेहनत आणि संघर्षाने खेळावं लागेल. कारण जेवढं शक्य नाहीये की इथून 75 रन्स बनवण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर 15ची सरासरी मेंटेन ठेवत असताना 75 रन्स तुम्हाला हे बनवावे लागतील. पुढचा बॉल आहे. आडव्या बॅटने काहीसा बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर रिस्क नाही तो इश्क नाही. आणि रिस्क घ्यावी लागेल तुम्हाला या मॅच मध्ये देखील मोठे शो खेळण्याची. कारण तुम्हाला 75 धावांचा डोंगर पार करत असताना इथे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती आक्रमण करावंच लागेल. इथे फुल टॉस बॉल आहे. फटका प्रॉपर तर नाहीये परंतु चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचलाय. एक रन्स वेगाने घेतल्यानंतर दुसऱ्या धावेची माग देखील होती आणि वेगाने दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज आपण पाहिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील प्रभावित करून टाकले अल्पेश या गोलंदाजानं. जिथे धावसंख्या आपण पाहायला गेली तर 3 या आकड्यावरती स्थिरावले. षटकातील आपण बघा तर 2 चेंडू शिल्लक असतील. पुढचा बॉल आहे. गोलंदाज पुन्हा तयार झालाय. पुन्हा एकदा शफल होऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न असेल. जागेवर न खेळत होता फलंदाज. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. मोबाईलचं नेटवर्क क्रिकेटचा फुटवर्क खूप महत्वाचं आहे आणि त्या फुटवर्कचा वापर देखील करताना फलंदाज दिसला नाहीये. कारण यष्टीरक्षक क्लोज पद्धतीने किपिंग करताना आपण बघतोय. 2 खेळाडू अगदी आपण पाहायला गेले तर कव्हरचा डीप मध्ये लावलाय आणि त्याचबरोबर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. या ओव्हरसाठी पहिल्या ओव्हरसाठी अशा प्रकारची रचना आपण क्षेत्ररक्षणाची पाहिली. ऑनला पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनचा खेळाडू समोरच्या दिशेने असेल केवळ एकच रन्स मिळून जाईल आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. विदाउट लॉस 4 रन्स फक्त झालेत. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 71 रनची आवश्यकता असेल.
आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर जेवण आपल्या सागरातील जिथे गोलंदाज नवीन आलाय पहिल्या ओव्हर नंतर सोहेल गोलंदाजी मार्क वरती. इथे आपण पाहताय तर समोर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. आता सोहेल या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय कारण समोर फलंदाज मात्र फैजान तयार असेल. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 रन्स कर्ज अल्पेशनं केलेत. इथे फलंदाजांना बांधून ठेवलं. इथे लेग स्टंपच्या अगदी डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल होता. फक्त आणि फक्त इथे अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येईल. आणि इथे तुम्हाला संघर्ष आता करावा लागेल कारण संधी मिळाली संधीचं सोनं तुम्ही करा कारण संधी मिळेल तुला ही लगेच हिरमवू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. आणि हे तुम्हाला त्या संकटाच्या काळामध्ये तुम्हाला सांगावं लागेल. शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी स्वतः जिंकलेलो नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. अनएक्सपेक्टेड बाउन्सर होता फलंदाजाला याही वेळेचा चेंडू समजलेला नाहीये. काय कमालची गोलंदाजी या गोलंदाज सोहेलच्या माध्यमातून आपण पाहतोय. सायंकाळच्या सत्राला सुरुवात तर झालेली आहे. फैजान स्ट्राइक मार्क वरती तयार आहे. या टीमचं नाव सनरायझर्स दापोली आहे परंतु सायंकाळच्या सत्रामध्ये या टीमचा आपण पाहतोय तर उदय होतोय. थांबवले अक्षरशः गोलंदाजी करत असताना सोहेलने देखील पहिला व्हाईट बॉल टाकला त्याच्यानंतर बिंदी बॉल आलाय. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसलाय. जणू काही असं वाटतंय की सनरायझर्स दापोली या टीम जी आहे जी विकेट आहे या गोलंदाजांच्या प्रेमात पडली आहे आणि फलंदाज मात्र स्ट्रगल करताना दिसत आहेत जिथे बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही होत आहे. आउटस्टँडिंग सुपर कामगिरी म्हणजे बॅटिंग तर सुरेख सुवाननं केली आपल्या संघासाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि आता जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये देखील सुपर कामगिरी तुम्हाला करावी लागेल. इथे आपण पाहताय तर समोरच्या दिशेनं सुरेख असं क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. किती 1.3 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालेला आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती अजून देखील जर पाहायला गेलं तर 67 रन्सची आवश्यकता आहे. 75 धावांचा पाठलाग आणि कदाचित तुम्हाला संकटांना वेलकम म्हणावं लागेल. त्या संकटांना सुस्वागतम करावं लागेल. यश मिळवायचं असेल तर सहजासहजी या धावा मिळणार नाहीयेत. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल कारण त्या संकटाला सामोर जावं लागेल. संकट आलंय. यावेळेचा स्ट्रोक खूप छान आहे आणि या बॉलवरती आता अंततः नाहीदच्या वाटमधून काय देखना स्ट्रोक होता आणि षटकार पाहायला मिळालाय. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर हेच तर खऱ्या संघर्ष राहिलाय तुमचा. म्हणूनच छलून घ्या संकटानो संधी पुन्हा मिळणार नाही. कर्पुराचा देह माझा जळून पुन्हा जळणार नाही. साहेन मी आनंदान तुमच्यावर मी घाव असाच नेहीन किनाऱ्याशी चुकलेली ही नाव. मार्ग बिकट आला तरी मागे मी वळणार नाही. कर्पुराचा देह माझा जळून ही जळणार नाही. हे सांगण्याचं काम आता फलंदाजाला देखील करावं लागणार आहे कारण आपण संपूर्ण स्पर्धा पाहतोय तर सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आणि विश्वरत्न कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त या संपूर्ण स्पर्धेचा आपण सम्राट युवा चषक पर्व 5 मध्ये आलोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करेन. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं या अगदी आपण बघतोय तर भारतामध्ये शिक्षणाचा पाया रोवणारे आणि शिक्षणास महिलांच्या पहिली शाळा काढणारे आज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची आज जयंती देखील आहे. त्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आपण तर देऊयात.
आणि आज ज्योतिबांना मनापासून विनम्र अभिवादन देखील या ठिकाणी करतोय। सायंकाळच्या सत्राला सुरुवात झालेली आहे। 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। विदाउट लॉस संघाची धाव संख्या 17 रन स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय। क्विक फास्ट 17 रन झालेले आहेत। लवकरात लवकर चला आपण या जालगाव चॅलेंजर्स आपण तयार राहायचा। मॅच झाल्यानंतर कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी या। त्याचबरोबर आदरणीय मंगेशजी जाधव साहेबांचा आगमन झालेला आहे। मंगेशजी जाधव सर, तुमचं देखील मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत या सायंकाळच्या सत्रामध्ये। हा सम्राट युवा चषक 2025 पर्व 5वा आहे आणि या चषकामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आणि त्याचबरोबर नितीश एलवे सरांचं देखील स्वागत आपण करतोय। ते या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिलेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत। आणि त्याचबरोबर डीसीएलला ज्यांनी कॅच पकडले ते राजेशजी गमरे साहेबांचा देखील आगमन झालंय, सो त्यांचं देखील आपण स्वागत करतोय। मॅच लगेच चालू करूयात आपण। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तर गोलंदाज सागर मर्चेंडे। मी मगाशीच देखील या खेळाडूचं सांगितलंय, म्हणजे मुंबईमध्ये ज्या वेळेला आपण पाहायला गेलं तर हा खेळाडू मुंबईमध्ये राहत होता तेव्हा ताडदेव या टीमकडनं सातत्याने खेळताना आपण पाहिलं होतं। आणि ज्या वेळेला तो दापोलीमध्ये येऊन स्थायिक झाला आणि त्याने मात्र दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सनरायझर्स दापोली या टीमकडून तो खेळताना दिसलाय। म्हणजे क्रिकेटचा वेडा हा प्रेमी सागर मर्चेंडे गोलंदाजी मार्क वरती आहे। त्या गोलंदाजाकडे प्रचंड अनुभव राहिलाय, प्रचंड अगदी जबरदस्त गोलंदाज देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे। दोधारी तलवार या नावाने संबोधित करायला हरकत नाहीये सागर मर्चेंडेला। इथे जर आपण पाहत आहे तर सुपर असा चेंडू टाकला आणि केवळ एकच रन्स मात्र आता खर्च करेल। एकच बॉलर नाही आहे तर प्रत्येक बॉलरनं मात्र प्रभावित केलेला आहे सनरायझर्स दापोली या टीमच्या। परंतु दुसऱ्या बाजूला जॉली बॉयज चे जे ओपनिंगचे फलंदाज गेलेत ते मात्र या ठिकाणी बघा चेंडू खेळण्यासाठी खूप मोठा स्ट्रगल आणि मेहनत करावी लागलेली आहे मैदानाच्या आतमध्ये। जे एक्सपेक्टेड स्कोर आहे म्हणजे ज्या धावा आहेत त्या होत नाहीये स्कोर बोर्ड वरती। राईट मोर द विकेट शैलेश पवार यांकडनं सागर यावेळेला नो बॉल टाकेल, परंतु जर पाहिलं क्षेत्ररक्षकाने कॅच तर पकडली आहे, परंतु नो +1 = 2 असे 2 रन्स आपण बघतोय। यष्टीच्या मागे अविजला पाहताय, संघाचा तो देखील अगदी महत्वाचा खेळाडू आहे सनरायझर्स दापोली। नो बॉल आता फ्री हिटचा बॉल असेल, फलंदाज तयार। शॉर्ट ऑफ लेंथ कमी गतीचा बॉल टाकलाय, वाईट बॉल, फ्री हिट कंटिन्यू राहील। सागरने आतापर्यंत प्रभावित केले तो सुरुवातीचे ज्या वेळेला त्यांनी 2 बॉल टाकले होते आणि ते अगदी प्रभावित करणारी गोलंदाजी आपण पाहतोय। फ्री हिट कंटिन्युअसली यावेळेला फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने चेंडू अडवला जाईल का? क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे। इथे एकच रन्स मिळून जाईल। फ्री हिट वरती देखील मोठं नुकसान नाहीये। आतापर्यंत 3 चेंडू टाकले ज्याच्यामध्ये 5 रन्स त्यांनी खर्च केलेले आहेत आणि त्या 3 मध्ये एक नो बॉल देखील सामील होता, तरी सुद्धा मोठं नुकसान नाहीये। आक्रमण करावं लागेल। शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल होता, कमी गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलंय, कमालचा बॉल टाकलाय। थोडासा फंबल होताना आपण पाहिलंय खेळाडूंना, जोपर्यंत चेंडूला पकडेल थ्रो करेल अतिशय वेगाने, रन्स मात्र कंप्लीट होतील।
आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकेल या 2 धावेच्या माध्यमातून धाव संख्या 24-24 या आकड्यावरती 2.4 ओव्हरपर्यंतचा खेळ झालाय. आणि इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये फलंदाजांच्या. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि या तिसऱ्या षटकातील आय थिंक धन्यवाद डीजे, थँक्यू. आणि त्याचबरोबर शेवटचा एक बॉल शिल्लक या ओव्हरमधील. म्हणजे इथे सागरने जर आपण पुन्हा एकदा खूप बाहेर आहे आणि तुम्ही बघताय तर मिस्टर सुजी यांच्या माध्यमातून वाईडचा इशारा दिलाय आणि फलंदाजांना रिव्हर्सचा अटेम्प्ट देखील म्हणजे रिव्हर्सचा एफर्ट्स देत होता तो, परंतु तिथे बॅट बॉलचा संपर्क नाही. धावसंख्या 26 ला स्थिरावले. 75चा पाठलाग करायचा होता. फैजान जो फलंदाज आहे 11 बॉल मात्र त्यांनी खेळलाय तो 12 रन्स फक्त बनवलेत आणि दुसऱ्या बाजूला नाहीदनं 7 बॉल फेस करत असताना फक्त 9 रन्स बनवलेत. आणि तुम्ही 75 रन्स ज्यावेळेला चेस करतात तर अशा प्रकारची बॅटिंग अपेक्षित नसेल टीमला. आणि त्याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ समाप्त. विदाउट लॉस 26 रन झालेले आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता असेल. 12 मध्ये 49 बनतील की नाही येणारी वेळ मात्र सांगून जाईल. थोडीशी विश्रांती घेऊ. ऐकूया डीजीवरती एक मधुर संगीत. नो टीम मीटिंग करू नका. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नवीन तयार आहे. जालगाव चॅलेंजर्सचे कॅप्टन आपण तयार राहायचं लगेच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. सोहेल पुन्हा एकदा गोलंदाजी करेल. राईट हँडेड बॅटर मागचं षटक सागरने टाकलंय. त्याच्यामध्ये केव्हा आणि केवळ जर पाहायला गेलं तर 10 रन्स त्यांनी खर्च केले. ते देखील किफायतीशीर षटक आपण पाहिलं. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. RGCR या आयन कडून ही गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू अगदी जड मध्ये यॉर्कर लाईनची डिलिव्हरी आहे. अल्पेश चेंडूच्या माग थोडासा फंबल, परंतु एकच रन्स मोठं नुकसान नाहीये आणि स्कोर बोर्ड पुढे सरकेल. धाव संख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. 11 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. जॉली बॉईज व्ही या टीमला 11 मध्ये 48 करण्यासाठी फलंदाज तयार असतील. गोलंदाज तुफेलनं संपूर्ण मॅच मध्ये प्रभावित केले. चला क्विक फास्ट, फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घेऊयात. आणि इथे त्रिफळाची फलंदाज बाद धक्का क्रमांक 1, 27 या आकड्यावरती जॉली बॉईज व्ही याला मोठा धक्का बसलाय. धन्यवाद डीजे, थँक्यू.
आज चला जाऊयात मैदानाकडे. फर्जुल्ला आलाय 10 मध्ये 48 रन्स करत असताना. फर्जुल्ला या ठिकाणी आपण फलंदाजी मार्क मध्ये क्रमांक 3 ला. पहिलाच बॉल सुपर टाकलाय, जोरदार अपील केली आहे परंतु अंपायर प्रभावित नाहीत आणि त्यांनी सांगितलं नॉट आउट असेल. चला जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊया सर्वांनी. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. आणि थोडेसे मात्र ते चर्चा करतात परंतु लेग बिफोर विकेट याच्यासाठी आपल्या इथे इथं जोरदार अपील केली होती पंच प्रभावित नव्हते. सुपर कामगिरी आतापर्यंत सोहेलनं प्रभावित करून सोडलंय. समोरच्या दिशेने फर्जुल्ला तयार आहे. जॉली बॉईचा हा फलंदाज असेल. अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स. म्हणजे आपण जर पाहताय तर इथे दापोलीचं जे टेनिस क्रिकेट आहे खूप अगदी पुढे जात चाललेला आहे. अनेक खेळाडू चमकताना आपण पाहतोय. सनरायझर्स दापोली या टीमचे देखील अनेक चांगले खेळाडू असेल. म्हणजे जिथे आपण अल्फेशा चर्चा केली होती त्याच्यानंतर आपण इथे गोलंदाज ज्यावेळेला गिरीशला फलंदाजी करताना आपण पाहिलं. त्याच्यानंतर सोहेलची घातक गोलंदाजी आहे आणि सागर मर्चंट याची देखील आपण चर्चा केली मागच्या षटकामध्ये. इथे हवेमध्ये बॉल असेल, चेंडूच्या मागे इथे कॅच पकडली जाईल का, पण तो चेंडू आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक या दोघांमध्ये रेस होते. अंततः चेंडूला मात्र पकडले आणि वेगाने रन्स मात्र कंप्लीट होताना देखील आपण पाहतोय. 8 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. या मॅचवरती संपूर्ण पकड सनरायझर्स दापोली या टीमचा आपण बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये या टीमनं मात्र पराजयाचं चव चाकली होती. जालगाव चॅलेंजर्सचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. आणि इथे मात्र अंततः कॅच पकडले गिरीशनं कोणती चूक न करता. सुपर कॅच पकडली, आउटस्टँडिंग एफर्ट्स वाली कॅच. धन्यवाद डीजे 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 धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. नवीन फलंदाज कोण आहे? बॅटर्स नेम अफान फलंदाज आहे. क्रमांक 4 वरती आपण पाहताय. खोलवरचा बॉल आहे, यॉर्कर लाईनची डिलिव्हरी आणि इथे गिरीश मात्र अगदी मिल्खा सिंग सारखाच धावत होता. तिथे फक्त 1 रन्स मिळून जाईल. षटक क्रमांक 4 सेकंड समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट साठी 131 रन स्कोरबोर्ड होती. जालगाव चॅलेंजरचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा लगेच. लॉग ऑन क्षेत्ररक्षक डी फ्लाय सुपर कॅच. पुन्हा एकदा फान बॅक टू द पवेलियन.
बॉलर नाव सांगा, बॉलर नेम. दिवाटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याला जर पाहायला गेलं तर कमी गतीचा बॉल. फलंदाज पुन्हा एकदा तयार. न्यू बॅटर्स नेम आपण याच बॅटिंग साठी क्रमांक 5 वरती त्यांना पाठवलंय. फुल टॉस बॉल मिस झाले इथे देखील. जिंकण्यासाठी अजून देखील 3 चेंडू मध्ये 43 रनची आवश्यकता आहे. 3 मध्ये 43 पाहिजेत. जिंकण्यासाठी 3 मध्ये 43 ची गरज. गोलंदाजी करणारा अनिकेत शैलेश पवार या एंडकडनं इथं स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथं चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल झालाय. असं वाटलं होतं की फहद मुरुडकरला बॅटिंग मात्र दिली जाईल, ज्याप्रमाणे आपण चर्चा करत राहिलो होतो की मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून देखील येऊ शकले असते, परंतु कुठेतरी फहद थोडासा पाठी राहिलाय. 2 मध्ये आता 42 आहेत संपूर्ण मॅच. सनरायझर्स दापोली या टीमचा सायंकाळच्या सत्रामध्ये उदय झालाय. फाईनला चेंडूला खेळलं गेलं. चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागले. अंततः 4 रन्स मिळून जातील. चौकार आलाय. जालगाव चॅलेंजर्सचे कॅप्टन विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या. जालगाव चॅलेंजर्स कॅप्टन, जालगाव चॅलेंजर्सचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. शेवटचा 1 चेंडू मात्र शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी खूप साऱ्या धावांची आवश्यकता आहे. एका बॉल मध्ये आपण जर पाहायला गेलं तर तब्बल खूप साऱ्या रनची गरज आहे आणि इथे मात्र मॅच फिनिश होईल. सामना सनरायझर्स दापोली या टीमने जिंकलेला आहे. अभिनंदन सनरायझर्स दापोली. कॅप्टन लगेच आपण चला कॅप्टन पाठवून द्या आपला लगेच या. जालगाव चॅलेंजर्स कॅप्टन या.